आता तमाम भारतीयांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। हॉकी सेमीफायनल संदर्भात भारताचा हॉकी संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे। पॅरिस ऑलिम्पिक मधून मोठी बातमी आता येते भारतीयांसाठी। हॉकी संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे। पेनल्टी शूटआउट मध्ये ग्रेट ब्रिटनवरती मात करत भारतीय हॉकी संघ सेमीफायनल मध्ये आहे। भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि आता सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे भारतीय हॉकी संघानं। पॅरिस ऑलिम्पिक मधून अतिशय आनंदाची बातमी भारतीयांसाठी आलेली आहे। मोठी बातमी आहे, पेनल्टी शूटआउट मध्ये ग्रेट ब्रिटनवरती मात करत भारतीय हॉकी संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय। प्रथमेश दीक्षित मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, नक्कीच समस्त भारतीयांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण मागचं जे टोकियो ऑलिम्पिक झालं होतं तिकडे जवळपास 40 वर्षांनी भारतीय हॉकी संघाने पदकांचा दुष्काळ संपवत ब्रॉन्झ पदक जिंकलं होतं आणि आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपण पदकाच्या एक पाऊल पुढे गेलेलो आहे, जवळ पोहोचलेलो आहे। ग्रेट ब्रिटन विरुद्धचा आजचा सामना झाला, जो निर्धारित वेळेत 1-1 अशा बरोबरीत सुटला। त्यामुळे सामन्याचा निकाल हा पेनल्टी शूटआउटवर घेण्यात आला, ज्याच्यामध्ये 4-2च्या फरकाने आपण बाजी मारली। आजच्या सामन्याचा हिरो ठरला असेल तर भारतीय संघाचा गोलकीपर पी.आर. श्रीजेश, ज्याने निर्धारित वेळेतल्या सामन्यातही चांगला बचाव केला, परंतु जिथे गरज होती पेनल्टी शूटआउट मध्ये तिकडेही त्याने इंग्लंडचे 2 हल्ले होते ते परतवून लावले आणि त्याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात झाला। आणि या सगळ्या गोष्टींमुळे भारत आता पदकाच्या एक पाऊल जवळ पोहोचलेला आहे। आपण सेमीफायनल पर्यंत पोहोचलेलो आहोत। सेमीफायनल मध्ये भारतीय संघ जिंकला आणि अंतिम फेरीत पोहोचला तर भारताचं एक पदक निश्चित होणार आहे। त्यामुळे भारतीय संघासाठीही आणि समस्त भारतीयांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे। तृप्ती, प्रथमेश, सेमीफायनल मध्ये भारताची लढत कोणत्या संघाबरोबर असेल? त्याच्यासाठी आपल्याला थोडी अजून वाट पाहावी लागू शकते, कारण जर्मनी असेल, बेल्जियम असेल, ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या अन्य संघांचे सामने अजून व्हायचे आहेत। त्या सामन्यांचा निकाल पार पाडल्यानंतर आपला सेमीफायनल मधला प्रतिस्पर्धी ठरेल। परंतु यदा कदाचित समजा सेमीफायनल मध्ये आपल्याला निराशा पदरी पडली तरी आपल्याकडे कांस्य पदकाची एक संधी असणार आहे। कांस्य पदकासाठीचा सामना वेगळा होतो, त्यामुळे भारतीय हॉकी संघासाठी या ऑलिम्पिक मध्येही पदकाची आशा एक कायम आहे। तृप्ती, प्रथमेश, निराशा पदरी पडू नये, भारतानं गोल्ड मिळवावं अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे। मात्र सध्या जी परिस्थिती आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणकोणते हॉकी संघ बलाढ्य आहेत ज्यांच्याशी लढत भारतासाठी चुरशीची ठरू शकते? नक्कीच भारतीय संघासाठी येणाऱ्या काही पुढच्या सामन्यांमध्ये बेल्जियम एक हा संघ आहे, नेदरलँड संघ आहे, ऑस्ट्रेलिया संघ आहे, हे खूप टफ ठरू शकतात। ऑस्ट्रेलियाला आपण फायनल ग्रुप स्टेजमध्ये 3-2च्या फरकाने हरवलेलं होतं, त्यामुळे या सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघ कमालीचा खेळतोय। म्हणजे अगदी छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टींपासून ते मैदानातला त्यांचा वावर हा खूप म्हणजे दाद देण्याजोगा आहे। आणि एक गोष्ट इकडे नमूद करावी लागेल तृप्ती, की ग्रेट ब्रिटन विरुद्धचा आजचा जो सामना झाला तो भारतीय संघाच्या दृष्टीने थोडासा अन्यायकारक झाला। एका भारतीय खेळाडूला रेड कार्ड दाखवून त्याला मैदानाबाहेर करण्यात आलं, एका खेळाडूला ग्रीन कार्ड दाखवून त्याला 5 मिनिटं बाहेर करण्यात आलं। त्यामुळे टेक्निकली भारतीय संघ हा 9 किंवा 10 खेळाडूंशी खेळत होता, परंतु अगदी मोक्याच्या क्षणापर्यंत त्यांनी इंग्लंडची सगळी आक्रमणं होती ती परतवून लावली आणि आपल्या गोलचा अभेद्य बचाव करत श्रीजेशच्या रूपाने पेनल्टी शूटआउटवर सामना जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली। सध्या आपल्या हॉकी संघामध्ये कोणकोणते असे खेळाडू आहेत ज्यांची कामगिरी अतिशय चमकदार होते आणि त्यामुळे आपण सातत्याने चांगल्या फॉर्म मध्ये आहोत? नक्कीच याचं सगळ्यात मोठं श्रेय द्यावं लागेल तर भारताचा गोलकीपर पी.आर. श्रीजेशकडे 300 पेक्षा जास्त सामन्यांचा अनुभव आहे। तृप्ती, आणि भारताचा बचाव अभेद्य ठेवण्यामध्ये या खेळाडूचा सगळ्यात मोठा वाटा आहे। आजच्या सामन्यातही त्याने हे दाखवून दिले, खूप चांगली आक्रमणं त्याने परतवून लागली। आणि याच्या व्यतिरिक्त म्हणायला गेलं तर कर्णधार हरमनप्रीत सिंग आहे, जो भारतीय हॉकीचा ड्रॅगफ्लिक स्पेशालिस्ट ओळखला जातो। पेनल्टी कॉर्नरवर त्याचा खूप मोठं योगदान असतं। आजच्या सामन्यात जो निर्धारित वेळेत जो भारतीय संघाने गोल केला तो देखील हरमनप्रीतच्याच हॉकी स्टिकमधून आला होता। त्यामुळे ही 2 खेळाडू आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून विवेक रामपाल सारखे खेळाडू आहेत आणि अनेक अन्य तरुण खेळाडूंची ही फळी आहे या सामन्यामध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये, जी भारताला आगामी पदकाच्या शर्यतीमध्ये खूप फायदेशीर ठरणार आहे। निश्चित प्रथमेश, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आधी मिळालेले पदक आणि आता हॉकी संघाचा हा विजय, त्यामुळे भारतीयांच्या आशा आणखीन उंचावलेल्या आहेत आणि भारतीय हॉकी संघाला निश्चितच सुवर्ण पदक मिळवावं अशी शुभेच्छा आपण देऊयात। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।